पुस्तक बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास. लेखक पुरुषोत्तम खेडेकर. ब्राह्मण विरोध, वैदिक विरोध. सारांशाने आपल्याला आपल्या बहुजन समाजाच्या अधोगतीचे मूळ कारण ह्या देशातील ब्राह्मणांचे वर्चस्व असल्याचे लक्षात येईल. भारत देशात वैदिक धर्माचे शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था, धर्मव्यवस्था, संस्कृती, साहित्य क्षेत्रात सर्वच वर्चस्व असलेच पाहिजे ही येथील ब्राह्मण समाजाची म्हणजेच देव समाजाची महत्त्वाकांक्षा आहे. त्यासाठी ब्राह्मण समाज, देव समाज वेळेनुसार डावपेच बदलत असतो, पण कधीही अंतिम उद्दिष्ट बदलत नाही. ब्राह्मणांचे सर्व क्षेत्रात निर्विवाद वर्चस्व होते. ह्या देशात एकमेव सर्वोच्च सत्ता ब्राह्मणांचीच, वैदिकांचीच म्हणजेच देव समाजाचीच होती. ह्या निर्दयी, अमानवतावादी शोषण व्यवस्थेलाच वर्चस्व मानणाऱ्या, स्त्रियांना कवडीचीही किंमत न देणाऱ्या पूर्णपणे बहुजन समाज विरोधी ब्राह्मण सत्तेला सर्वप्रथम आव्हान दिले. ते चार्वाकांनी पुढे वर्धमान महावीरांची प्रचंड यशस्वी संघर्ष केला आणि वैदिक ब्राह्मणी हिंदू धर्माविरोधी समाजजागृती करून जैन धर्माची स्थापना केली. अहिंसा हा मंत्र वर्धमान महावीरांनी खऱ्या अर्थाने ब्राह्मण समाजासाठी वापरला. ब्राह्मण समाज हा प्रचंड, आक्रमक, निर्दयी, अविचारी तसेच हत्यारी समाज आहे. विवेकशून्य आचरण हाच ब्राह्मणांचा बाणा आहे. शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी, मजूर, वयोवृद्ध, स्त्रिया, लहान मुले ह्या समाजावर ब्राह्मण समाजाने अन्याय करू नये, ब्राह्मण समाजाने पशुहत्या, मनुष्यहत्या करू नये असे महावीरांचे ब्राह्मणांना नम्र आवाहन होते. हिंसा मानवी संस्कृतीच्या नाशास कारणीभूत होते. समाजाच्या, मानवाचा, देशाचा सर्वच क्षेत्रातील विकास हा शांतता व स्थिरता यावरच अवलंबून असल्याचे महावीर व गौतम बुद्धांनी सातत्याने ब्राह्मण समाजास सांगितले. या पार्श्वभूमीवर ब्राह्मण समाज जास्त निर्दयी झाला. हत्या व हिंसा हेच ब्राह्मण समाजाचे प्रमुख धोरण असल्यामुळे त्यांनी महावीर व गौतम बुद्धांच्या अनुयायांना कापायला सुरुवात केली. अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या हातांनी प्रतिकार केला नाही. ब्राह्मणांना त्यांची दया आली नाही. त्यांनी संधी येताच हजारो जैन व बौद्ध बांधवांची निगृण हत्या केली. ब्राह्मण समाजाचे मतपरिवर्तन होईल या मानवी भावनेने ब्राह्मण समाजाच्या आक्रमणांचा शांततेने व निशस्त्र हातांनी प्रतिकार केला. ब्राह्मणांना त्यांची दया आली नाही. त्यांनी संधी येताच हजारो निशस्त्र जैन व बुद्ध बांधव कापून काढले. तो आनंद साजरा करण्यासाठी ब्राह्मण समाज प्रचंड दारू पिऊन, गोमांस भक्षण करून नाचत असे. गोड पदार्थ म्हणून त्यांनी मधुपर्क तयार केला. मधुपर्क म्हणजे तरुण गायीच्या मांसाचा गुलाबजामुन. गाय हे भारतातील बहुजन समाजाचे, शेतकऱ्यांचे, पशुपालन करणाऱ्या कष्टकऱ्यांचे जगण्याचे प्रमुख साधन होते. त्यामुळे ब्राह्मण समाज गायींची कत्तल करण्यावरच जास्त भर देत असे. गायींची कत्तल केल्याने खाण्यासाठी भरपूर मांस मिळते. त्याच वेळी बहुजन समाजाचे जगण्याचे साधन संपवले जाते. ह्याच क्रूर भावनेतून ब्राह्मण समाज गोहत्येवर प्रचंड भर देत असे. या विरोधात गायींच्या रक्षणासाठी श्रीदत्त परंपरा निर्माण झाली. श्रीदत्त वेदांना नाकारले. श्रीदत्त प्रतिमेत गाय व 4 कुत्रे असतात. श्रीदत्त गायीजवळ उभे असतात. 4 कुत्रे श्रीदत्ताच्या पायाजवळ लाळ घोळत बसलेले असतात. हे 4 कुत्रे म्हणजे 4 वेदांचे प्रतीक आहेत. एवढा विरोध वेद व वैदिकांना झाला होता. दारू पिऊन मस्तवाल झालेला ब्राह्मण समाज अत्यंत निष्ठुरपणे, क्रूरपणे जैन व बौद्धांच्या कत्तली करत असे. इसवी सनापूर्वी 7व्या-6व्या शतकामध्ये म्हणजे आजपासून सुमारे 3000 वर्षापूर्वी ब्राह्मण समाजाचे अत्याचार जगात सर्वात जास्त वाढलेले होते. गरीब निशस्त्र बहुजन समाजाची हत्या करायची, कत्तल करायची व तो क्रूर विकृत आनंद साजरा करण्यासाठी प्रचंड दारू प्यायची, गायीचे मांस भाजून खायचे व मधुपर्क खाऊन नाचायचे. ही ब्राह्मण समाजाची दिनचर्या झाली होती. त्यामुळेच आजही आपला बहुजन समाज एखादा आनंद साजरा करण्यासाठी विदेशी दारू पिणे, चिकन तंदुरी, मटण खिमा, मांसाचे प्रकार खाणे व संपल्यावर गोड पदार्थ, आईस्क्रीम, गुलाबजामुन खाणे हा उपक्रम राबवतो. दारू पिणे व मांस खाणे ही भारतातील बहुजन समाजाची संस्कृती नाही. ती फक्त ब्राह्मण वैदिकांची मूळ संस्कृती आहे. वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस खाणे हे जगात सगळीकडेच अन्न म्हणून स्वीकारले गेले आहे. ह्या पार्श्वभूमीवर बहुजनाने थोडे मांस खाण्यास अथवा मांसाहार करण्यास हरकत नाही, परंतु दारू पिऊन दारूच्या व्यसनापायी संपूर्ण घरदार उद्ध्वस्त करणे अत्यंत अयोग्य आहे. शेवटी ब्राह्मण न्यायाविरुद्ध जैनांनी आंदोलन केले. ब्रह्महत्या म्हणजेच अहिंसा हा नारा दिला. जगत् सत्य ब्रह्म मिथ्या हा मंत्र दिला. प्रत्येक समारंभात
ब्राह्मण कापल्या जाऊ लागले. ब्राह्मणाने शरणागती पत्करली. आता प्रत्येक शुभारंभ ब्राह्मण प्रतीक म्हणून शेंडीचे नारळ फोडतात. दुर्दैवाने आज भारतात हेच जैन ब्राह्मणांचे हक्काचे तसेच विश्वासाचे हस्तक व समर्थक झालेले आहेत. जैन तत्त्वज्ञान जैनाशिवाय इतर कुठलेही तत्त्वज्ञान दैवत मानणे महापाप आहे. परंतु जैन आता स्वतःला कर्मठ हिंदू वा वैदिक मानत आहे. वेद संरक्षण सांगत आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.